ये हमारा प्रोफेसर कंटिन्यूस होतो राहील। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। पुढारी न्यूजच्या मुद्दा मराठ्यांचा या कार्यक्रमाच्या सत्रामध्ये आज आपण आहोत पुण्यभूमी तुळजापूरमध्ये, आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या परिसरामध्ये। आणि हे सांगायची वेगळी गरज नाहीये की आई तुळजाभवानी म्हणजे छत्रपती शिवरायांचं दैवत होतं, आपल्या सगळ्यांचं दैवत आहे, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे। आणि त्यांच्या मंदिर परिसरामध्ये आज आपण इकडे आलेलो आहोत। आणि या ठिकाणचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, मराठा मूक मोर्चा जेव्हा आरक्षणासाठी निघत होते, क्रांती मोर्चे निघत होते, त्यातले जी काही प्रमुख शहरांनी ठळक एक अस्तित्व तयार केलं होतं, ओळख मिळवून दिली होती त्या आंदोलनाला, त्यापैकी एक म्हणजे तुळजापूर। आणि या तुळजापूरमध्ये या सगळ्या समाज बांधवांसह, कार्यकर्त्यांसह, आंदोलकांसह, विश्लेषकांसह आज आपण बोलणार आहोत, चर्चिणार आहोत मुद्दा मराठ्यांचा। मुद्दा मराठ्यांच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत नेहमीप्रमाणे मान्यवर आहेत। मी पहिल्यांदा त्यांची ओळख करून देतो आणि मग आपण त्याचप्रमाणे सगळे तुळजापूरकर सुद्धा इथे आलेले, त्यांच्याशी पण आपल्याला बोलायचं। पण जे माझ्यासोबत इकडे मंचावर असणारे, जे प्रामुख्याने भूमिका मांडतील, त्याच्यापैकी आहेत डावीकडून सज्जनराव साळुंखे, मराठा क्रांती राज्य समन्वयक आहेत मोर्चाचे, सतीश खोपडे आहेत, मराठा आरक्षण अभ्यासक आहेत, लिहितात सुद्धा या विषयावर, किशोर गंगणे आहेत, माजी अध्यक्ष आहेत पुजारी मंडळाचे, त्यांचंही स्वागत, नागनाथ भांजी आहेत, हे माजी नगरसेवक आहेत तुळजापुरातले, प्राध्यापक रमेश ननवरे आहेत, तेही अभ्यासक आहेत या विषयाचे, याबद्दल ते बोलत असतात, जीवनराजे इंगळे आहेत, राज्य समन्वयक क्रांती मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा, महेश गवळी आहेत, जिल्हाध्यक्ष स्वराज संघटना, आणि आहेत अजय साळुंखे, समन्वयक क्रांती मोर्चा। प्रत्येक एपिसोडमध्ये माझा एक प्रयत्न असतो की ताजी घडामोड या एपिसोडला कशा प्रकारे जोडता येईल, आणि त्या दृष्टीने आज मी नेहमीप्रमाणे मराठा आरक्षणाबद्दल तर आपण बोलणार असो, पण त्यापूर्वी एका विषयावरती विचार बोलायचे, ते म्हणजे आज जरांगे पाटलांनी, मनोज पाटलांनी काही अटी शर्ती शासनासमोर मांडलेल्या आहेत। त्यातल्या प्रामुख्याने आहेत, एक, जी समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीचा अहवाल काहीही येवो, पण मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। दोन, या सगळ्या आंदोलनादरम्यान ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले त्या गुन्हे सगळे मागे घेण्यात यावेत। तीन, आंदोलन उपोषण सोडवण्यासाठी त्यांच्याकडे मनोज पाटील यांच्या म्हणजे त्या गावामध्ये, जालन्यामध्ये, तिकडे अंतरवाली सराटी इथं सगळं मंत्रिमंडळ, सीएम, दोन्ही डीसीएम आणि छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, ही सगळी मंडळी आली पाहिजेत आणि त्यांच्या उपस्थितीत हे उपोषण सोडलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। इथे मात्र मला असं दिसतंय, म्हणजे काय सोशल मीडिया मी थोडा फॉलो करतोय, लोकांशी बोलतोय, मला असं वाटतं की काही बाबतीत इथे जे जमले ते सुद्धा वर्षानुवर्ष हयात घालवलेली मंडळी आहेत, त्यांच्याशी सुद्धा मला बोलायचं आहे की आंदोलन करत असताना अटी शर्ती नेमक्या कशा असाव्यात, आंदोलनाची दिशा सध्या योग्य चालली का, एवढं मी पहिल्यांदा जाणून घेणार आहे। मी पहिल्यांदा इथल्या मान्यवरांकडनं बोलणं सुरू करतो आणि मग बाकीच्यांकडे जातो। बोला, हे जे चाललेले आंदोलन, अटी शर्ती दिल्या जात आहेत, त्या योग्य वाटतात तुम्हाला? आजपर्यंत जर बघितलं तर एवढ्या मोठ्या आंदोलन झाले, 58 मूक मोर्चे झाले आणि पुन्हा ठोक मोर्चे झाले, तरी सुद्धा मराठ्यांना न्याय नाही। याकरता हे जे सरकार आहे हे झुकवण्यासाठी त्या गोष्टी कराव्याच लागतात। युक्ती है दुनिया झुकाने वाला चाहिए, या म्हणीप्रमाणे जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतलेली अगदी योग्य आहे। ज्या 5 अटी आहेत तुम्ही ते विचारलात बेसिकली, की सगळ्या समर्थनीय आहेत, त्यात काही वाईट नाही। यामध्ये डीसीएमनी आणि सीएमनी यावं त्यांना भेटण्यासाठी, ही काही न वाटेल की असं कशासाठी अट्टाहास आहे, परंतु जरांगे पाटील हे महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व मराठ्यांचा तो चेहरा आहे। त्यांना एकट्याला भेटण्यासाठी नाही तर आमच्या भावनेला भेटण्यासाठी, या लाखो मतदारांना भेटण्यासाठी तुम्ही तिथे आलात, मराठ्यांना भेटण्यासाठी तुम्ही तिथे आलात। आणि 2 राजांचा त्यांनी उल्लेख केला की ते समोर असले पाहिजेत। त्याचं कारण असं आहे की आमचं ते श्रद्धास्थान आहे 2 राजे म्हणून हे वैयक्तिक जरांगे पाटलांना भेटण्यासाठी अजिबात नाही, ते त्यांना भेटले म्हणजे आम्हा सगळ्यांना भेटले। कारण ते सातत्यानं म्हणत आहेत की मी या मराठ्यांच्या पोरांना हे आरक्षण दिल्याशिवाय मी इथून उठणार नाही। त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी थोडेच आलेत। मनोज जरांगे पाटील ही इज नॉट अ इंडिव्हिज्युअल एंटिटी, इट इज द फेस ऑफ आवर मराठा सोसायटी, आणि म्हणून हे योग्य आहे। आणि त्यामुळे हे योग्य आहे, मराठा समाजाला ते त्याचं प्रतिनिधित्व करतायत आणि म्हणून या अटी यासाठी महत्वाच्या। आणि त्याचं आता ज्यांनी मान्यवरांनी सांगितलं ते सुद्धा महत्वाचं आहे। असं सगळं झाल्यानंतर त्या निर्णयाला एक ठोसपणा येईल, कागदावरची लिखाणी काही का असेना, मंत्रिमंडळ येतं, सीएम येतात, डीसीएम येतात, दोन्ही राजे येतील, त्यावेळी त्याला एक अधिकृतता समाजाकडून सुद्धा मान्यता मिळू शकते, अशा प्रकारचा विचार असावा। तुमचं मत? जरांगे पाटलांनी, मुख्यमंत्र्यांनी 2 डीसीएम आणि 2 राज्यांना बोलवलं। जरांगे पाटलाला माहिती आहेत ही तिन्ही बी लबाड माणसं आहेत, आपलं सरकार आलं की टाळून पुढल्या सरकारवर ढकलायचं, आणि ही भूमिका पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी भूमिका बजावली, त्याच्या आधी उद्धव ठाकरेंनी भूमिका बजावली। त्यांच्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षण देतो म्हणले, त्यापूर्वीच्या सरकारमध्ये आधी
आघाडीचं सरकार होतं, हे सरकारचे सगळे प्रश्न आणि सगळे आश्वासनं लबाड बोलतेत. म्हणून जरांगे पाटलांनी ह्या तिघाला बी एकत्र बोलवून आणि आमच्या राज्याच्या सोबत हा शब्द द्या आणि मग त्यावेळेस आम्ही हे उपोषण मागं घेऊ. मागं घेताना उपोषण आम्ही ह्यांनी शब्द दिल्याशिवाय आम्ही उपोषण मागं घेणार नाही. या तिन्ही सरकारच्या लोकांवर जरांगे पाटलाचा अजिबात विश्वास नाही. जरांगे पाटलांनी आत्ता ज्या मागण्या मांडलेल्या आहेत, खरं तर बऱ्याच लोकांना त्याचा राग येतो आत्ता तुम्ही म्हणाल तसं, पण खरं सांगतो आत्तापर्यंत जी मराठा समाजाची फसवणूक वेगवेगळ्या पातळीवर झाली. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून या वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं आपण मराठा समाज रस्त्यावर न्यायालयीन बाबतीत त्या कायदेमंडळाच्या बाबतीत करत आला, पण प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पदरी निराशा पडत गेली. आणि मग आता ज्यावेळेला आमचे श्रद्धास्थान असलेले उदयन महाराज आणि संभाजीराजे, त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी यावं, मंत्रिमंडळाने यावं आणि या लोकांच्या समोर, सर्व लोकांच्या समोर त्यांनी जो शब्द दिला, किमान त्यांच्यावर तो ठपका तरी राहील की. एक मुद्दा यासाठी सुद्धा, कारण चर्चा आता जी शिंदे समिती नेमण्यात आलेली आहे, त्या शिंदे समितीला मुदत देण्यात आलेली आहे आणि तो अहवाल पण जरांगे पाटील सुद्धा म्हणतात की अहवाल काही का असेना पण आरक्षण मिळायला पाहिजे. आता याच्यामध्ये मला पेच दिसतोय तो असा, मुळात समिती नेमण्यात आलेली ती शहानिशा करण्यासाठी. जर का रिझल्टलाच यायचं असेल तर मग समिती तरी कशाला नेमायची. त्यामुळे इथे काही समन्वय असावा का शेवटी मागणी बरोबर आहे? जरांगे पाटलांची मागणी या ठिकाणी 100% बरोबर आहे. सरकारमध्ये शब्दाचा जो खेळ चाललेला आहे JRच्या बाबतीत, हा खेळ थांबला पाहिजे आणि या ठिकाणी संबंध मराठ्याला न्याय मिळवून द्यायचं काम जरांगे पाटलाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रात जरांगे पाटलांच्या उपोषणामध्ये सरकार कडून जो अडथळा आणि लाठीचार्ज महिलावर केला, त्याचबरोबर पुरुषावर सुद्धा लाठीचार्ज केला, ह्या सरकारकरवी केलेला हल्ला आहे मराठ्यावर. ह्या हल्ल्यामुळं संबंध महाराष्ट्रातील मराठा हा खवळून उठलेला आहे आणि जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. हे मात्र खरं आहे. मी आज इकडे धाराशिवला असताना, तुळजापूर असेल, धाराशिव असेल, अनेक ठिकाणी रास्ता रोको झालेले आहेत. आत्ता आपल्याकडे काही कार्यकर्ते येणार होते, ते एका उपोषणाला समर्थन देण्यासाठी तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे हे मात्र खरं आहे, जरांगे पाटलांनी मधल्या काळामध्ये एक जरा वातावरण असं वाटलं होतं की शांत करण्यात आलंय की काय, त्याला प्रज्वलित केलं, हे मात्र मानावं लागेल. मी सध्या मराठवाड्यातला हा जो दौरा करतोय तिथे मला ते जाणवतंय. पुन्हा एकदा एक प्रेरणा तयार झालेली आहे, पुन्हा आंदोलनं तयार झालेली आहेत आणि ती सगळी अहिंसक मार्गानं, शांततेच्या मार्गाने. तुमची प्रतिक्रिया? जरांगे पाटील यांनी जे उपोषण चालू केलेले आहे अतिशय स्तुत्य आणि योग्य आहे. कारण यापूर्वी आम्ही ओबीसी आरक्षण घेताना तुळजापुरातील जे भोपे पुजारी वगैरे आम्ही आहोत, याच्या बाबतीत अतिशय सरकारबरोबर आम्ही विविध याच्यावरती म्हणजे प्रसंगावरती सरकारचे तोंड दिलेलं आहे. सरकार फक्त गोड बोलतं आणि वेळ मारून नेतं, परंतु प्रत्यक्षात करताना काही करत नाही. परंतु आज जरांगे पाटलांनी जी महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी जी घेतलेली भूमिका आहे अतिशय योग्य आहे आणि महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटलांच्या बरोबर आहे. मी आता थोडंसं आपल्या प्रेक्षकीकडे सगळे मान्यवर सुद्धा आलेले, त्यांच्याकडे सुद्धा प्रतिक्रिया द्यायला जातो. एक मुद्दा असा आहे की यामधला सरकार समोरचा पेस हा आहे की एकीकडे अध्यादेश काढावा तर त्याला चॅलेंज केलं जाईल का, आयोग म्हणावे तर आतापर्यंत म्हणजे सराफ बापट आयोग, ते गायकवाड आयोग, मध्ये मसे पण आयोग झाला होता, या सगळ्या मधून गेलेली ही प्रक्रिया झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये फक्त आधीचा दाखला घेऊन, कारण आता आधीपर्यंतच्या मराठ्यांची मागणी होती की आमचं ओबीसी मध्ये आम्हाला समावेश करा, त्यामुळे आयोग नेमण्यात आले. आता मात्र असं आहे की आम्ही ओबीसीच आहोत मराठवाड्यामध्ये तरी, कारण निजामाच्या काळात होतं, ते सगळे दाखले बघा आणि सरसकट द्या. तर या पेचामध्ये तुम्हाला काय वाटतं, वेळ काढूपणा होतोय का काही आरक्षणाची शक्यता वाटते? यामध्ये असं झालेला विषय, सरकार म्हणजे सरकारला तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतोय. कारण की हे जे प्रकरण जे आहे मराठा आरक्षणचं जो मुद्दा तो कोर्टात गेलेला आहे, तो सरकारच्या हातात सुद्धा नाही की सरकारने म्हणलं की ठरवलं, आपण मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि आरक्षण दिलं, त्यांना एवढा टक्का मंजूर केला, तेवढा टक्का मंजूर केला. तसं होणारच नाही ना, कारण की हे जे आरक्षण अडकलंय ते कोर्टामध्ये अडकलंय. तर त्यामुळं आपण ह्या सरकारवर दोष देणं एक प्रकार चुकीचं आहे. कारण की आपण पाहता आलोय की आतापर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आली कीच आंदोलनं एकदम उग्र प्रमाणात होतात, एकदम तीव्रपणे आंदोलनं होतात. गेल्या 2.5 वर्षात एकही मराठा समाजाचं आंदोलन झालं नाही. ह्याचं कारण काय?
का ह्यांना आंदोलन करण्यासाठी कोण पाठीमागून कोण प्रेरित करतंय का? परंतु त्यामध्ये एक सत्य ही आहे की मराठांना आरक्षण देणार ते केवळ भारतीय जनता पार्टीचं सरकारच देणार. मध्ये कुठल्याच पक्षाचा संबंध नाही. संबंध फक्त आमच्या समाजाला आरक्षण मिळावा. कुठलाही पक्ष असो, त्या ठिकाणी शिवसेना असो, भाजप असो, राष्ट्रवादी असो, ह्याच्यामध्ये पक्षाचा विषय नाही. पण मराठा समाजावर जे अन्याय व्हायला लागला, दादा तुमच्या हातात तो जो गंडा आहे तो शिवबंधन आहे का? ते तुम्ही शिवसेनेचे आहात, पण मग त्यांचा जो प्रश्न आहे की आपल्या पक्षाचे, आणि जेव्हा अनडिवायडेड शिवसेना होती, आपल्याकडे 2.5 वर्ष होती, तेव्हा मग असं काही करायचा प्रयत्न मी काय म्हणतो की ह्याच्यामध्ये पक्षाचा विषयच ह्याच्यामध्ये घ्यायचा नाही का? तर पहिल्यांदा आपली जात आहे, पक्ष परत आहे. आमचं जात टिकली तर सगळं टिकणार आहे. आमचा समाज समाजावर आज अन्याय होत चाललाय. सांगायला मनापासून दुःख होतं की ह्या राजकारणामुळे मराठीची सगळी खेळी झालेली आहे. गेल्या वेळेस फडणवीसची सत्ता होती, फडणवीस साहेबांनी वरी केंद्रात दाखल केलं, त्यावेळेस त्यांचं सरकार पडलं, उद्धव सरकार आलं, उद्धव साहेबांचं सरकार आलं म्हणून केंद्र सरकारनं फक्त श्रेयवादाच्या लढाईत आमच्या मराठ्याचा बळी दिलेला आहे, एवढं मी सांगू इच्छितो. मी इकडे जो मुद्दा आता त्यांनी मांडला होता तो त्यांचा प्रश्न होता, आणि तो उघड आहे, मला तो अनेक ठिकाणी तो विचारावा लागला. तो मुद्दा असा की ओबीसींच्या मनात भीती काय आहे. एकीकडे समर्थन द्यायचं सुद्धा म्हणतात, मात्र त्यांचे नेते मध्ये वडेट्टीवार असेल, नाही तर अन्य संघटना असतील, ती मंडळी मात्र विरोध करतायत. खास करून मला तुळजापूर जास्त महत्वाचं आहे, कारण मराठा ओबीसीच आहे तिकडे. आतापर्यंत माझ्यासमोर असा प्रकार नव्हता. माझ्यासमोर ओबीसी बाकीचे आले होते, मला वंजारी बांधव भेटले, मला बाकीचे धनगर बांधव भेटले, त्यांचा विरोध, बाबा ठीक आहे ते ओबीसी आहेत. इथे मला एक विशेष केस आहे, इथे मराठा ओबीसी आहेत. मग यांची भूमिका काय आहे? हे तर बांधव मराठेच आहेत. मग आम्ही तुळजापुरातील जे तुळजाभवानी मंदिरच्या यादीमधील लोक आहोत, जे ब्राह्मण असतील, मराठा असतील, आम्ही ओबीसी NT4 मध्ये पूर्वीपासून जवळजवळ 20 ते 30 वर्षापासून आहोत. परंतु आमची पूर्ण महाराष्ट्रातील जे मराठा समाज आहे त्यांच्या बरोबर असण्याची आमची भूमिका आहे, आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना हे आरक्षण मिळालंच पाहिजे, कारण आम्हीही मराठेच आहोत. तुमचं उत्तर मिळालेलं आहे. आता तुमचं उत्तर मिळालेलं आहे. एक मिनिट तुमच्याकडे पण येतो मी. सदरील आरक्षण हे ओबीसी मधून देण्यासाठी आपलं म्हणणं सांगावं. ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी महत्व. अच्छा, हा, नाहीतर तो शब्दप्रयोग ओबीसीना धक्का न लावता त्याच्या बाबतीत तुमचा मुद्दा आहे. एक मिनिट, याच्या बाबतीत काय म्हणणे? ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं. ज्याप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे की बाबा ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावं. पूर्वी देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर या ठिकाणी ज्यावेळेस सर्वे केले गेले, त्या सर्वेमध्ये इंग्रजांनी सर्वे केले आणि सांगितलं की बाबा तुळजापुरातील हे जे यादीतील मराठा आणि ब्राह्मण आहेत, हे अतिशय म्हणजे त्यांची परिस्थिती जी आहे ती अतिशय खालावलेली आहे, आणि त्यांची परिस्थिती गरिबीची असल्या केल्यामुळं जरी ते मराठा आणि ब्राह्मण असले तरी त्यांची परिस्थिती खालावलेली असल्या केल्यामुळं यांना जे आरक्षण किंवा जे काय फायदे मिळायला पाहिजेत ते मिळाले पाहिजेत. आणि नंतर येणाऱ्या सरकारांनी या सर्व गोष्टींचा विचार घेतला आणि मराठ्यांना त्या दादांचा एक साधा प्रश्न आहे. असे अनेक दाखले आहेत. आधीचं काय झाले, निजामाचे दाखले आहेत. मग अशाही चर्चा मी पाहिलेल्या की विदर्भात आमचे नातेवाईक आहेत ते ओबीसी आहेत, मग आम्ही ओबीसी नाही का, ते सगळे दाखले आहेत. आता तो नाही आहे. आता मुद्दा असा आहे, जसं प्रेशर मराठा समाजाकडून आहे की आम्हाला ओबीसी दाखल करा, त्यातल्या ओबीसीचे बाकीचे नाही, पण जे मराठा कुणबी आहेत, कारण माझ्यासाठी तुम्ही फार युनिक केस आहात. मी आतापर्यंतच्या माझ्या कार्यक्रमांमध्ये मराठा ओबीसी माझ्यासमोर नव्हते. ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश व्हावा. आता सध्या मराठ्यांचा ओबीसी मध्ये नक्कीच समावेश झाला पाहिजे, आणि हे जे आरक्षण आहे ते ओबीसीचं मराठ्यांना मिळालं पाहिजे. तोच प्रश्न विचारत होता. तोच प्रश्न होता त्यांचा. येस दादा बोला. या ठिकाणी जे संदर्भ आहेत आमचे, तुळजाभवानीचे आम्ही पुजारी, यामध्ये मराठा आणि ब्राह्मण हे दाखले आम्ही जवळजवळ गेल्या 200 वर्षापासूनचे आमच्याकडे पुरावे आहेत. या अनुषंगानं ज्या मंडळ आयोगाच्या शिफारशी झाल्या त्या शिफारशीनुसार केंद्र सरकारच्या यादीमध्ये आम्ही ओबीसी मध्ये आहोत, आणि राज्य सरकारच्या यादीमध्ये आम्ही NT4 मध्ये आहोत. या ठिकाणी केंद्र सरकारचा फायदा आम्ही घेतला, आणि या ठिकाणी राजकीय असेल, शैक्षणिक असेल, यामध्ये आरक्षणाचा फायदा आम्ही घेतला. या ठिकाणी कुणबीच्या हे ज्या दाखले द्यायला आता सध्या मराठ्याला या कुणबीमध्ये आरक्षण द्या, हे सुद्धा ओबीसीच्या आरक्षणामध्येच काय वाटा, काय टक्केवारीत हा जो शास्त्राचा खेळ चाललेला आहे, किती टक्के द्यायचा किती टक्के नाही, ह्या खेळात सरकार कमी पडायला लागलेलं आहे. मराठ्याला फसवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे. ही ओबीसीची मागणी आमच्या बंधूंनी जी केलेली आहे ती ओबीसी मध्येच आरक्षण मिळायला पाहिजे, ही आग्रही मागणी महाराष्ट्रातून होत आहे. आय गेस आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आणखी 2 प्रतिक्रिया येतात. आधी हे दादा बहुधा आत्ताच आले दिसतात, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया. बोला. मराठा समाजाचा 20 वर्षापासून लढा आहे,
आणि इतर जातींना त्याचा लाभ मिळतो, त्याचे फायदे होतात, पण आमच्या समाजावरचा अन्याय का? आणि आमच्या मुलाबाळांना लेकरांचा विचार कोण करणार? यादीचं सरकार असो किंवा हे सरकार असो, आम्हाला त्याचं घेणं देणं नाही. फक्त मराठा समाजाचा वापर केला जातो आणि वापर करून आमचं मतदान त्याच्यावरती घेतलं जातं. त्यातला मुद्दा असा आहे, आरक्षण कधी मिळणार? जसं शरद पवार असं म्हणाले मराठ्यांच्या आरक्षणाला कोणाचा विरोध नाहीये, पण शरद पवार असतील, मग वडेट्टीवार असतील काँग्रेसचे किंवा अन्य ओबीसी नेते असतील, त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीना धक्का नको, त्याच्या पलीकडे आरक्षण वाढवून म्हणजे आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठ्यांना द्यावा, ओबीसीला धक्का नको, त्यात मराठ्यांचंही कल्याण व्हावं आणि ओबीसींचा धक्का लागू नये. हा धक्का लागू नये ओबीसीच्या गटाला, हा मुख्य कन्सर्न. धक्का लावाचा कन्या लावाचा हे शासनाने ठरवायचं आहे, ते जनतेने ठरवायचं नाही. परंतु आम्हाला मिळत असताना मिळणारं आरक्षण हे टिकणारं असलं पाहिजे आणि आमच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या हक्काची लढाई आम्ही तो जोपर्यंत मिळत तो आम्ही लढतच राहणार आणि आमचे प्रयत्न चालू ठेवणार. लोकांचा हा असा निर्धार आहे आणि हे मात्र जरांगे पाटलांचं यश आहे. जरांगे पाटलांचं मूळ गाव ते अंतरवाली सराटी नाही आहे, ते बीडचे आहेत. तिकडनं ते तिकडे गेले सासूरवाडीला, तिकडे त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांना समर्थन देण्यासाठी त्या गावापासून आज 200-400 किलोमीटरच्या तिकडे बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये असेल आज हा वणवा पेटलेला. आणखी कोणाला प्रतिक्रिया द्यायची? बोला. आत्ताच आमच्या बंधूंनी असं इथं दर्शवलं की हा विषय भाजप सरकार आल्यानंतरच मराठ्यांच्या आंदोलनाचे हा निवड गैरसमज आहे, ही दिशा भरकवण्याचा हा प्रयत्न आहे. मला असं म्हणायचं आहे की मोदी सरकारला सुद्धा विनंती करायची की त्यांनी दिल्लीतल्या बदल्यांचे अधिकार स्वतःकडे घेण्यासाठी वटहुकूम आणला, तरी त्यांनी या मराठ्यांना ओबीसी मध्ये टक्का वाढवून जी आपली मागणी आहे ती देण्यासाठी त्यांनी वटहुकूम आणावा, सगळ्या पक्षांना विश्वासात घ्यावं आणि मराठा समाजाला त्यांनी ओबीसी मधून आरक्षण द्यावं, ही आमची मागणी आहे. नको पण कुत्र्यावर अशा पद्धतीची परिस्थिती मराठा समाजाची झालेली आहे. तर या परिस्थितीला कोणतंही सरकार जबाबदार असेल ते आपल्याला त्या राजकारणामध्ये जायचं नाही आहे, परंतु एक समाज म्हणून मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण दिलं गेलं पाहिजे. ते शैक्षणिक असेल किंवा इतर सामाजिक आरक्षण असेल. राजकारणाच्या बाबतीमध्ये आपल्याला काहीही हा मुद्दा दादा तुमचाच मुद्दा घेऊन मी जातो. हाही मुद्दा मी अनेकांना विचारलेला आहे, कारण याच्याबद्दल अनेक विश्लेषकांनी लिहिलेल्या, परवाच एका पेपरमध्ये सुद्धा लेख येऊन गेला. कमी कमी होत जाणारी शेती, शेतमालाचा भाव, त्याचं दुष्टचक्र आपल्याला माहिती आहे, दुष्काळ वगैरे आणि आता निसर्ग चक्र सुद्धा बदललेलं आहे. याच्या जोडीला उद्ध्वस्त झालेला गावगाडा आणि नवीन तंत्रज्ञान आणि सगळ्याच गोष्टी बदलत आहेत. पण याच्यातून तयार झालेली गरिबी, तर आरक्षण हा गरिबी हटवाचा कार्यक्रम मानला जातोय का? सध्या मराठा जो समाज आहे तो अल्पभूधारक झालेला आहे, त्यामुळं आरक्षणाची आता सध्या चणचण भासत आहे. आणि ही चणचण भासण्यासाठी ह्या सरकारने तात्काळ 30 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे आणि 31व्या दिवशी परत आंदोलन सुरू होणार आहे. आणि हे आता ती आंदोलनाची ज्योत आहे ती तेवत ठेवलेली आहे. अजून काय आंदोलन स्थगित झालेलं नाही आमच्या बंधूंचं, तर आता हे आंदोलन चालूच राहणार. आता मराठा उसळलेला आहे आणि ही उसळी आता ही सरकारला जी आहे ती झेपणारी नाही. ही आता येणाऱ्या मतदानात सुद्धा ही सगळा मराठा समाज यांना वोट देणार नाही. याचे देखील सरकारनं आता हे केलं पाहिजे. आरक्षण ही संकल्पना मुळातच पिछड्या गरीब पीडित लोकांना प्रवाहाच्या बरोबर आणण्याचं काम हे आरक्षणाच्या माध्यमातून केलं जातं. आरक्षणाचा उद्देशच तो आहे की जे लोक वंचित आहेत, जे लोक ग्रासलेले आहेत, पिडलेले आहेत, त्या लोकांना आरक्षण मिळून जाईल तर ते सवर्ण किंवा चांगल्या उत्पन्न घेणाऱ्या लोकांसोबत येऊ शकतात. आणि तीच संकल्पना आम्हाला आज आम्ही जे माझ्याकडे 60 एकर माझ्या आजोबाकडे जमीन होती, आज ती जमीन माझे चुलते आणि माझे वडील दोघांमध्ये विभागली गेली आणि 30 एकर झाली. त्यामध्ये आम्ही 4 भाऊ, त्यामध्ये आम्ही 7-7 एकरवर आलो. आता माझ्याकडे माझे 2 मुलं आहेत, तर 3.5 एकरवर आम्ही माझे 2 मुलं आले. म्हणजे आम्ही जी 60 एकरचा जमीनदार असणारा माझा आजोबा आज तो त्या ठिकाणी माझा मुलगा अल्पउदारक होताना दिसत आहे. आणि ही खरी मराठ्याची मनातील धगधग आहे आणि हा मराठ्यांना भविष्यामध्ये दिसणारा म्हणजे भविष्य दिसत आहे. आणि आरक्षणाशिवाय आम्हाला तरुण उपाय नाही. मला सूत्रसंचालक म्हणून दुसरी बाजू जर का मांडायला कोणी नसेल तर ती बाजू मांडणं माझं काम आहे. माझा पुन्हा तोच प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय ते आर्थिक गरिबीचा मुद्दा आहे. आज तुमच्या पिढीमध्ये तुम्ही म्हणताय तसं एकीकडे काय 30-60 एकर जमीन होती, आज 2-2.5-3 एकरवरती आलेली आहे. उद्या परमेश्वर करो तुमची आणखी 10 वेळेच्या जमीन वाढली, पण तुम्हाला स्टेटस तर मिळालंय, ओबीसी स्टेटस तर मिळाले, पण नंतर श्रीमंती आली तर ते काढून नाही घेतायत. म्हणून मग आर्थिक आरक्षण हा वेगळा मार्ग असतो. ओबीसी आरक्षण एकदा दिलं की दिलं, ओबीसी झाले की झाले, त्याचं काय करायचं? म्हणून माझा प्रश्न आहे की आरक्षण हा गरिबी हटवाचा कार्यक्रम मानला जातोय का? आणि आर्थिक निकषावर जर आरक्षण दिलं तर कसं आहे, उद्याची परिस्थिती कुणाची बदलल हे सांगता येत नाही. आज जरी माणूस गरीब असला तर उद्या श्रीमंत होईल, उद्या श्रीमंत माणूस गरीब होईल. याकरता आर्थिक निकषावरचं जे आरक्षण आहे ते टिकणार नाही. त्याकरता मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. राष्ट्रामध्ये 50%च्या वरी आरक्षण देता येत नाही म्हणून कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. माझं म्हणणं आहे की आपल्या माध्यमातून
की जातीय जनगणना परत चला या ठिकाणी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये 7% SC आहे, 13% ST, असं 20% आणि 32% ओबीसी समाज आहे. असे 32ला 32% त्या ओबीसी समाजाला आरक्षण दिलेलं आहे. जातीय जनगणना केल्यानंतर हे कळणार आहे की ओबीसी किती आहे आणि मराठा किती आहे. माझ्यामध्ये आता हे 50% आरक्षण द्यायचंय, 32च्या निम्म 16 आणि 20 36%, उरले 14%. या 14% मध्ये आम्हाला आरक्षण भेटू शकते. पण हे सरकार धमक दाखवत नाही. माझी इच्छा आहे की आमची इच्छा आहे की जातीय जनगणना या राज्यामध्ये झाली पाहिजे, त्याच्या आधारे आपल्याला आरक्षण भेटलं. याच्यात एक मुद्दा मी फक्त कव्हर करतो, येतो तुमच्याकडे. ओबीसी मध्ये काही जाती आहेत, ओबीसीमध्ये त्या जातींमध्ये आत्ताचं आहे ते आरक्षण पुरवता त्याच्यामध्ये, म्हणून तर रोहिणी आयोग येतोय, कारण ते कसं पुरवून द्यायचं. अशा वेळी अनेक छोट्या ओबीसी जाती असताना जर का अशा ओबीसी समूहामध्ये एवढा मोठा मराठा समूह आला तर आरक्षण कसं पुरायचं? मुळात रोहिणी आयोग आता आपण म्हणतो की येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्या रोहिणी आयोगाचं काम सुरू होईल असं वाटतंय. नेमकं होईल का नाही आता ते पुढं आहे. आणि आत्ता आपण जसं म्हणालात की मराठ्यांना म्हणजे मराठवाड्यातला मराठा कुणबी आणि महाराष्ट्रातला कुणबी, मुळात अशी आमची सुरुवातीलाच मागणी इथं होती की जरांगे पाटील हा फारसा राजकारणी माणूस नाही. हा नंतरच्या काळामध्ये तयार केलेलं नॅरेशन आहे की मराठ्यांच्या या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा सुद्धा तो त्या पाठीमागचा उद्देश असावा की मराठवाड्यातला मराठा वेगळा, पश्चिम महाराष्ट्रातला वेगळा, विदर्भातला वेगळा, मग कोकणातला वेगळा, असं कुठेच म्हणजे सुरुवातीला आम्ही मागणी केलेली नव्हती. आम्ही त्याच मागणीवर ठाम आहोत की समस्त सरसकट मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळायला हवं. आणखी कोणाला बोलायचंय तिकडे? मी ज्यांच्याकडे गेलो नाही त्यांच्याकडे शक्यतो येतो, मी या दादांकडे येतो. बोला सर. महाराष्ट्राच्या जाती व्यवस्थेमध्ये मराठा हा थोरला भाऊ आहे. बहुसंख्य असणाऱ्या मराठ्यांनी आतापर्यंत प्रत्येक प्रसंगामध्ये थोरलेपण सिद्ध केलं आहे आणि प्रत्येक प्रसंगामध्ये प्रत्येक जातीसोबत हा मराठा दमदारपणे पुढे उभं राहिला आहे. आता सध्या गरज आहे ती सर्व पक्षीय आणि सर्व जातीय आमदारांनी, नेत्यांनी एकत्र येऊन मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांच्यावरचा अन्याय दूर केला पाहिजे. राहिला आताच्या आंदोलनाचा विषय, तर आतापर्यंतच्या बाकीच्या आंदोलनासारखं हे सुद्धा मराठ्यांचं आतापर्यंतचे आंदोलन काही ठिकाणी मॅनेज झाले, समन्वयक आणि मॅनेजमेंटची भूमिका घेतली, पण निरपेक्ष भावनेनं आणि एकदम तळागाळातून कार्य केलेला आणि आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून कार्य केले जरांगे पाटील हे आता मराठ्यांचा खरा चेहरा म्हणून पुढे येत आहेत. तर महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभे आहेत. बोला सर. आज लिंगायत वाणी म्हणून एक समाज आहे, त्या समाजाला काहीही न मागणी करता ओबीसीमध्ये आपोआप मागणी दिलेली आहे. त्यांची मागणी नाही तरी त्यांना ती मिळते. आणि मराठा इतके दिवस उपोषण वगैरे करून त्यांना का मिळत नाही. आणि खरं तर मराठा तिथो का मिळवावा, गुणदोषासह स्वीकारावा. आमचे जे सध्याचे बांधव आम्हाला विरोध करतायत ते निश्चितच आमची परिस्थिती बघून उद्या आम्हाला सपोर्ट करतील, असं काही होणार नाही. ते मराठाचा कुठलाही मराठा ह्या मराठा आरक्षणाला विरोध करणार असं मला वाटत नाही. माझ्यामध्ये कार्यक्रमाच्या शेवटी येत असताना मराठा आरक्षण हा विषय किती गुंतागुंतीचा आहे आणि त्याच्यावरती किती प्रतिक्रिया आहेत आणि लोकांची किती उर्मी आहे या बाबतीत, विशेषतः मराठा समाजातून हे या निमित्तानं दाखवणाऱ्या या चर्चा आहेत. हा विषय आहे, हा मुद्दा मराठ्यांचा आहे. आज आपण इथे तुळजापूरमध्ये होतो आणि इथे लोकांच्या भावना जाणून घेतल्या. उद्या आपण कोल्हापूरमध्ये असणार आहोत. छत्रपती शाहू महाराजांची गादी, कोल्हापूर, शाहू नगरी, तिथल्या मराठ्यांना काय वाटतं, त्यांचं काय म्हणणं आहे, तिथे काही नवीन मुद्द्यांसह याच नव्या विषयांसह आपण तिकडे जाणार आहोत. मात्र मुद्दा एकच आहे, तो म्हणजे मुद्दा मराठ्यांचा. आज आपण तुळजापूरमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज. हमारा प्रोफेसर कंटिन्यूस राही